या सध्याच्या घडीला सध्याच्या सीझनला भरपूर चर्चेत आहे. MCAचा खेळाडू हा लेदर क्रिकेट फार चांगल्या प्रमाणात खेळत असतो आणि आता बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. पहिला बॉल इकडे पाहावं लागेल काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. येस, इट इज अ वाईड बॉल. वाईडनी ते सुरुवात जरूर केली आहे. सिद्धेश राऊत स्ट्राईक एंडला बॅटर. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तेजस मेहर आहे. पुढचा बॉल यावे स्विच हिट. हा स्विच हिट नाही तर स्वीट हिट आहे आणि सिद्धेश राऊतचा क्लास दाखवणारा सीमारेखा पार. धावा मिळतात 4 चौकार. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं वाईट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती वार केला आणि चौकार मिळालाय. 5 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेट. सेम हिट, सेम ताकद आणि पहिल्या बॉलवरती नजाकत भरूर असेल, परंतु इकडे दुसऱ्या बॉलवरती बॅक टू बॅक खेचलेला हा A1 क्वालिटीचा सिद्धेशच्या बॅट मधून षटकार. बघा टीम जय हनुमान बेलपाडा टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अजून कमिटीशी भेट द्या. चला, जय हनुमान बेलपाडा संघाचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी भेट द्या. ऑन गोईंग मॅच कडे आपण वळतोय. पुढचा बॉल इकडे देखील आपण पाहतो लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 2-2 धावतात पाठमोरी आणि इथे तिसऱ्या धाव्याचा मानस आहे, परंतु धाडस नाहीये आणि इकडे 2च धावा मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड 2 पोहोचेल. 13 ऑन ए बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला ऑन गोईंग आहे. इकडे पुढचा बॉल आउट अपील करण्यात जरूर आली, परंतु इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडलंय तरी काय आणि इकडे धावचीच्या स्वरूपात इकडे परतावं लागेल. ऑनफिल्ड जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण की इकडे पंचांचा निर्णय अंतिम आहे. स्क्रीनवरती आपण जर पाहिलं तर समोरून एकच कॅमेरा आहे, त्यामुळे प्रॉपरली क्लिअर होत नाहीये, स्पष्ट होत नाहीये. त्यामुळे जे काय निर्णय ऑनफिल्ड असेल ते आपण नक्कीच मान्य करावा लागेल.
चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, वेळ फार कमी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश जाधव आलेत. पुढचा बॉल अक्षयचा. ओ इकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इकडे आव लागेल. मैदानावरती घडलंय तरी काय कनेक्शन नव्हतं प्रॉपर बॅट आणि बॉलचा. शोल्डर लाईक ते नक्कीच ब्लस झाला बॉल आणि हा डॉट बॉल आलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन बोर्ड. प्रोसेस द नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल ब्लॉक होलचा बॉल होता. क्लोज कॉल, भरपूर अगदी जवळून समशा हा बॉल पाहतो आपण नक्कीच क्लिअर होत असताना, परंतु इकडे षटक क्रमांक पहिलं जरूर कंप्लीट झालेला आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. तेरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. संध्याकाळचं सत्र तुम्ही अनुभवतात. एक दमदार अशी स्पर्धा जानुमान चषक 2025 नसून खऱ्या अर्थानं 2026 नक्कीच कालपासून सुरुवात झाली आणि एक वेगळी सुरुवात खऱ्या अर्थानं नवीन वर्ष तुम्हाला पाहायला मिळते. इकडे फटका चांगला आहे. अजून इथे धावा ऍड होतील आणि 4 धाव्याच्या मदतीने मी तर म्हणेन संजीवनी देण्याचं काम केलं. स्कोर काढला. धावफलक जम पोहोचेल 17 धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. विलास यावेळेस बॉलिंग मार्कवरती. ऑन साइडला इकडे बॅक टू बॅक सेकंड इन रो बाई खींच के मारा है. कल्पेश का बल्ला बोल रहा हल्ला. बॅक टू बॅक 2 चौकार जरूर आलेत आणि या 2 चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल बोनस एकदा विलासचा. ओ इकडे चांगली गोलंदाजी. टप्प्यावरती गोलंदाजी आता मात्र झाली आणि अशाच प्रकारची खऱ्या अर्थाने टीमला गरज आहे गोलंदाजी करत असताना. पाहिलं तर अगदी स्ट्रेट स्टंप उडवून असा मार्गावरती होते की काय तेच म्हणावं लागेल. बाट हलकेसे थोडंसं आपण पाहिलं तर इथे नक्कीच मध्ये आले होती. पुढचा बॉल बोनस एकदा बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. विलास निरगुडा बॉलिंग मार्कवरती आहेत. पुढचा बॉल आडवा बॅटने पॅरलल स्ट्रोक खेचायचा होता खरा, परंतु पंच आमच्या दिशेने वळतात आणि सांगत असताना यस इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव नक्कीच मिळेल. अतिरिक्त धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 22-22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. षटक क्रमांक दुसरा ऑन गोईंग आहे. ओव्हर नंबर 2. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल स्ट्रेट उडवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि कल्पेश जाधवचा स्टार दाखवणारा हा आलेला A1 क्वालिटीचा बॅट मधून 6 षटकार. काय बॅटिंग बाला मी ते कल्पेश जाधवची. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका आपण पाहतोय अगदी स्ट्रेट उडवला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे क्लिअर करत असताना षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो पूर्णपणे ऑल कव्हर केलं. तिथे आमचे कॅमेरामॅन रोशनजी फरड स्वतः प्रॉपर रायटर आहेत आणि उत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून ज्याची ओळख आहे ओमसा MTC लाईव्ह ॲज चॅनल वाहिनीचे प्रॉपर रायटर. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये कल्पेश या नावाचं वादळ सध्याच्या घडीला या नावाची चर्चा राहिली आहे या मैदानावरती आणि तीच बॅटिंग तो जरारा कायम ठेवत असताना टीम राजक्रीडा मंडळ कुळगावसाठी ठोकला हा चौकार. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 ऑन बोर्ड. या षटकातील अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. 5 ओव्हरची मॅच. आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती लागले गेलेत. ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक दुसरं. पुढचा बॉल हलक्या हाताने ड्राइव्ह केला. ऑन साइडला टर्न
एजाज तिथे होते, उत्कृष्ट फिल्डर म्हणून ज्याची ओळख आहे एजाजची. बॉलला कलेक्ट केल्या, थ्रो चांगला पाहायला मिळतोय, परंतु इकडे या 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्ताच्या वेगानं आणि हरिणाईच्या चपळाईनी या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड दोन पोहोचेल 34 ऑन ए बोर्ड. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संध्याकाळचं सत्र तुम्ही अनुभवतात, एक दमदार अशी स्पर्धा जे हनुमानच्या
बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल आणि बॅटिंग करायची देखील आहे. कित्येक वर्ष नुरा कोहरीला तुम्ही पाहताय तसाच खेळ त्याचा तुम्हाला अद्याप पाहायला मिळेल. 40+ चा खेळाडू भद्रावरती खेळतोय. इथे हा देखील फटका चांगल्या गॅप मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतो. त्यामुळे धावफलक पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. लॉस ऑफ 1 विकेट. 2 नामांकित पंच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतात. कविदास भोईर अर्थातच परेश भोईरला तुम्ही पाहता कित्येक वर्ष चांगला खेळ डोके टीमसाठी त्यांनी खेळला आणि सध्याच्या घडीला स्वतःच्या स्पर्धेमध्ये पंचाची भूमिका निभावत असताना त्यांच्या साथीनं डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सरांना तुम्ही पाहताय 1000 रुपयाचं कासपद लागलंय. डोक्यावरती जर व्हाईटचा इशारा केला, व्हाईटचा चिन्ह जर दाखवला, आज खरं तर देवा भोईर यांची कमी भासतीये या स्पर्धेला. कारण कालचा दिवस त्यांनी पंचाच्या माध्यमातून गाजवला. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली अंपायरिंग देवा भोईरने केली आहे. ठाणा बँक संचालक म्हणून त्याची ओळख आहे देवा भोईर. या काहीशी माहिती आहे आमच्यापर्यंत खरं तर पोहोचवली जाते. तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. षटक क्रमांक 2 तेजस मेहर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. 12 आता बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पार मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही 24 बॉल आणि इथे घडलंय काय. बॅटची घेतली कडा. सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 11 खेळाडूचं सेलिब्रेशन पाहायला मिळतोय. मास्टर माइंड अमित डांगरेने हा झेल टेपला आणि अखेर मोठा धक्का लागतोय. टीम जाणता राजा बदलापूर संघाला. नुरा कोहारी बॅक टू द पॅव्हिलियन. चोवीस बॉल मध्ये 58 धावांची गरज होती. आता 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 58 धावातून चेस करायचे. नवीन बॅटर डावखुऱ्या त्याचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर दाखल झालाय. स्वप्नील सावंत मैदानावरती दाखल होतोय. 12 या वेळेला देखील लाईन खराब. बॅटचा चेहरा ओपन केला होता त्यानंतर बॅटचा चेहरा बंद केला स्वप्नील सावंतच्या माध्यमातून. कारण त्याला देखील माहिती होतं लाईन खराब आहे. त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल यशाच्या स्वरूपात 1 धाव ते भीती. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली. फलकावरती 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एक सिंगल मारली आणि अखेर सिंगल वरती थांबावं लागेल. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दोन्ही बॅटर तुम्ही पाहता बाजारावरती सेट होण्याचा प्रयत्न करतात. कारण या बॅटमध्ये 70 धावा नोंदवायच्या तर इथून टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. त्या सोल्युशनकडनं खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला सुरू आहे. चांगली गोलंदाजी करतोय 12. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची घेतली कडा. एक सिंगल येथे मिळेल आणि सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. सोनू कारंडे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. टीम कोळगाव संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. लाडका बटर म्हणून त्याची ओळख आहे. सोनू कारंडे आपलं स्वागत आहे. 12 या वेळेला देखील चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. बोट बिकवली, फिंगर रोल केली. हा 12 नाही, हा बम का गोळा आहे. आणि आता तसेच बमचे गोळे तुम्हाला पार मिळतील. आगीचे डिकारे सध्याच्या घडीला मैदानावरती तुम्हाला पार मिळतात. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. प्रगतीपथावरती 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 फलंदाज आउट झालेत. स्वप्नील सावंत मैदानावरती खेळतोय. बॅटची कडा या वेळेला देखील धाव घेण्याचा प्रयत्न करतात. यशच्या मागून यश रक्षक अमित डांगरे पोहोचले. त्यामुळे इथून पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होती आहे. खरं तर सांगायला आवडेल
जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती एक मोठी स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेमध्ये खरं तर पंचगिरी अमित डांगरे सर करत होते, परंतु आज माहिती आहे की आपल्या संघाची मॅच आहे, त्यामुळे कामधंदा सोडून हे व्यक्तिमत्व इथे दाखल झालेत. या मॅचमध्ये त्यांनी मोकाच्या निर्णयाने एक षटकार ठोकला. सचिन दादा दलाल आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. अपडेट घेत आहेत. खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी इथे फटका चांगला आहे. अंपायर सिग्नल काय येईल आपण पाहतोय, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. रिव्ह्यू कोणत्याच टीमला नाही लक्षात असू द्या, कारण एकच कॅमेरा आहे. धावफलक 21, 21 धावा. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. मॅचमध्ये अजूनही 49 धाबाची गरज. ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा सिद्धार्थ बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. 18 बॉल 49 धाबा चेस करायचे. याच अनुषंगाने इथून आता बॅटिंग करावी लागेल. आज सुदर्शन जाधव टीम मध्ये नाहीयेत. बदलापूर वांगणी संघटनेचे आमचे संस्थापक महेंद्रजी धुळे यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सिंगल एक पडण्याचा प्रयत्न, दुसरी धावेचा प्रयत्न करतायत. 2 धाबा इथे मिळतील का पाहावं लागेल. दुसऱ्या धाबेसाठी विकेट मिळते, ती देखील कोणाची? जिहाद खानला परतावं लागेल माघारी. हा मोठा धक्का लागलाय टीम जाणताराचा बदलापूर संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मात्रावरती इरफान बॅटची घेतली कडा. एसच्या मागून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सिद्धेश पोहोचतोय. मोठ्या मनाचा मोठा खेळाडू सिद्धेशला तुम्ही पाहताय. खरं तर एक किस्सा मला आजही आठवतोय. एक बाईक आणि 2 खेळाडू सिरीजच्या रेसमध्ये होते. सिद्धेश राऊत, त्याच्या साथीला तेजस मेहर. आणि खरं तर ती बाईक मी म्हणेन तेजस मेहरला देण्यात आली, कारण दोस्तीचे संबंध होते. त्यामुळे मोठ्या मनाचा मोठा खेळाडू आहे सिद्धेश राऊत. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय पूर्णपणे टॉप गिअरवरती बॅटिंग त्याने देखील केली आहे. पहिल्या डावामध्ये खेळत असताना एक चौकार, एक षटकार, एक दुहेरी धाव आपण पाहिली सिद्धेशच्या बॅटमधून. सिंगल धाव इथे मिळते, त्यामुळे सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा आता पुढे सरकतोय. थेंबे थेंबे तळेसाचे हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. टीम जाणताराचा बदलापूर संघाच्या माध्यमातून 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जरूर पाहायला मिळणार आहे. एरंदाड टीम आपण येऊन थांबा. एरंदाड विरोधात जो संघ इथे जिंकेल त्यांची मॅच होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची. या ललित राणे स्वागत आहे आपला. इथे घडले काय? यस त्यांच्या मागे सुरक्षा बीट शॉट थर्मांचा खेळाडू देखील बीट होतो आणि अखेर बॉल निघून चाललाय दन 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 करत.
बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइड बळवला. टीपतून खेळाडू पोहोचेल. एक सिंगल एक पडी दुसऱ्या प्रयत्न करते. 2 धाबा. एक वडण्याचा प्रयत्न होता त्यामुळे सिंगल इथे मिळतीये. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 28 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी होती गोवा टीमच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळलाय. हा फटका चांगला. धाबा देखील चांगला मिळते मिड विकेटला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावफलक 34 धाबा धावफलकावरती जोडले गेले. त्यामुळे अजून या मॅच मध्ये आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये अजूनही 36 धावांची गरज. बॅटरीला पाणी हवं आहे का? नको आहे. सिरीज काय 12 बॉल 36 धाबाची गरज होती. इथे घडलंय काय? 1+4 आम आदमी का हात पंजा के साथ 5 धाबा मिळतील. त्यामुळे 12 बॉल आता 31 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 36 धाबाची गरज होती. इथे मात्र पहिला बॉल लाईन खराब. त्यानंतर चौकार आला. त्यामुळे 5 धाबा इथे बहाल केल्या. 9 धाबा आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केला टीम कोळगाव संघाच्या माध्यमातून. 12 मध्ये 31ची आता गरज आहे. इथून मात्र डावकर आताचा फलंदाज स्वप्नील सावंत स्टॅकिंग वरती तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज कुणाल. 39 धाबा बॉलरच्या शैलीवरती अभिषेक नोंदवलाय. त्यामुळे तिसरे पंच. चला कविताच बोर आपण चेक करा. या वेळेला देखील कुणालला तुम्ही पाहताय त्याच्यावरती ऑप्शन घेतलाय परंतु काय फरक पडतोय. गोलंदाजी चांगली करायची. याच अनुषंगाने डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. 11 बॉलचा खेळ शिल्लक. 31 धाबाची गरज या मॅच मध्ये. स्वप्नीलवरती थोडंसं आता दबाव आहे. पुढे सरसावले. आडवा बाटा खेळला. गॅपमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. चांदपराचा बदलापूर संघ मैदानावरती खेळतोय आणि त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी कुणालजी पेनकर सरांचं आगमन झालंय जे ऑफिशियल पंच आहेत. या टीम मध्ये कित्येक वर्ष चांगला खेळ केपी सरांचा आपण पाहिलाय.
परंतु थोडंसं आता कामधंद्यापायी ते देखील मागे थांबतात. यंगस्टर खेळाडूंना खेळायची संधी येत आहेत. त्यामुळे कुणालजी पेनकर आपलाही मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्या साथीनं मुजीब भाई आपलंही स्वागत आहे. 43 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 12 धावांवरती वैयक्तिक स्वप्नील बॅटिंग करतो या मॅच मध्ये. या आपल्याला देखील भन्नाट बेग तुम्ही पाहताय तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पार मिळाली आणि अखेर सरेंडर केलंय स्वप्नीलला. त्यामुळे तो देखील आता मैदानाच्या बाहेर परततोय. बॉल तयार. बिग हिट ऑन साइडला फेकून दिलाय. समालोचक कक्षाच्या वरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार इरफान आणि त्याच्या साथीनं एजाज ही जोडी मैदानावरती तुम्हाला पार मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खर तर नुकताच आम्ही उल्लेख केला सचिनजी दलाल साहेबांच्या नावाचा आणि अखेर या मैदानावरती टीमला सपोर्ट करण्यासाठी दाखल झालेत. आपलाही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावफलक तुम्हाला पार मिळेल. बेगाने आता पुढे सरकतोय. अजून एक चांगला फटका जागेवरूनच खेळलाय. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. टायगर अभि जिंदा आहे हे सांगितलंय. बाउन्सिंग पार षटकार. या मॅच मध्ये समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 55 धाबा इथे नोंदवल्यात. अजूनही या मॅच मध्ये 15 धाबांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 7 बॉल 15 धाबांची गरज आहे. सामना रंगतोय हो रंगलाच पाहिजे कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झालेत. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय कुळगाव टीमचे समर्थक कुळगाव संघाला जे नेहमीच बांधत असतात ते आमचे बदलापूर वांगडी संघटनेचे खजिनदार सचिनजी दलाल साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या साथीनं दिनेशजी भोईर जे कार्याध्यक्ष आहेत बदलापूर वांगडी संघटनेचे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 70 धाबाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि त्याच 70 धाबा इथे मात्र चेस करत असताना मी मिळेन सामना येऊन ठेपलाय. येणारे 7 बॉल 15 धाब्याची गरज आहे. सात बॉल 15 धाब्याची गरज या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच जर्मन क्रिकेट संघ एरंजाड मैदानावरती खेळताना दिसेल. आज निखिल सुभाष मेहर यांनी खरं तर प्रस्तुत केलेली जर्सी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. संघ एरंजाड आज स्पर्धन करून खेळतोय. पहिला सामना त्यांनी जिंकलाय त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. 7 बॉल 15 धाब्याची गरज. शेवटचा बॉल आय थिंक बॅटची कडा घेतली आहे त्यामुळे सिंगल येते. बेल स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे यावेळेस इरफान या मॅच मध्ये. त्यामुळे 6 बॉल 14 धाब्याची गरज या मॅच मध्ये. 6 आणि 6 बॉल मध्ये 14 धाबा इथून चेस करावे लागतील. 6 बॉल मध्ये 14 धाबा रोखण्याचा प्रयत्न करतील टीम कुळगाव. कोणता असा गोल देत असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवतील या 14 धाबा रोखण्यासाठी. कारण भन्नाट फॉर्म मध्ये असताना खेळाडू इरफानच्या बॅटमधून आतापर्यंत आपण जबरदस्त पाहिलं तर
20 धावा 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलेत, 2 वेळा सिंगल धावा पण पाहिलेत. त्यामुळे टॉप गिअरवरती बॅटिंग तो देखील करतोय. शेवटचे 6 बॉल मध्ये 14 धावा चेस होतील का, रोखल्या जातील, हे देखील आपण पाहणार आहोत. आज खर तर कोळगाव संघ देखील यंगस्टर खेळाडूंना घेऊन खेळतोय. कुशल भोईर सारखा मास्टर माइंड फिरकीचा जादूगर आज टीम मध्ये नाहीये. सुदर्शन जाधव सारखा खेळाडू देखील नाहीये. कोळगावचा बाहुबलीला कसं विसरून चालेल, अविनाश भोईर देखील आज टीम मध्ये नाहीये. बरेचसे खेळाडू आज मात्र नाहीयेत. आज खर तर शर्यत बैलगाडा शर्यत असावी, त्यामुळेच अविनाश आज नाहीये टीम मध्ये. खरं तर क्रिकेट आणि त्यासोबत बैलगाडा शर्यत या दोन क्षेत्रामध्ये यंग पिढी देखील आता तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळेल. शिरकाव करत असताना आयुष बागडे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड द विकेट हा करून तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल 14 धाब्याची गरज या मॅच मध्ये. पहिला बॉल राहिलाय आयुषच्या नावावरती. आय थिंक बॅटची कडा होती असं आपण हे चित्र पाहिलं, त्यामुळे इथून डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 5 बॉल 14 धाबा इथून चेस करावा लागतील. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. काही सेकंदानंतर देण्यासाठी आता बाळा दाखल झालाय अमित डांगरे यांना या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये कशा प्रकारे धाबा रोखायचे आहेत, काय करायचं आहे, या साऱ्या गोष्टी चर्चा. तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला इरफान देखील पाहायला मिळतोय. एजाज पोहोचलाय, त्यामुळे एजाजने देखील काही सेकंदानंतर दिला या मॅच मध्ये. इरफानला नक्की करायचं काय, तर तो 5 बॉल सांगून जातील या मॅच मध्ये. 14 धाबा रोकेल कोण, की इथून मात्र चेस करतील. खोदून काढलाय, ऑन साइड ड्राईव्ह केलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. ओमकार जाधव सरकार पोहोचलाय. बाळावरती थोडासा नाराज आहे, त्यामुळे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठी दरी, त्या दरीला बेदून दुभागून चिरत पडत बॉल सीमा पार. चौकार. चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. या मॅच मध्ये अजूनही 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 10 धाबाची गरज आहे. 4 बॉल मध्ये 10 धाबा इथे मात्र रोखल्या जातील की चेस होतील, हे देखील आपण पाहणार आहोत. प्रत्येक बॉलवरती एसत्यांच्या मागून एससी रक्षक जो मात्र केंद्रबिंदू जाणला जातो, तो देखील क्षेत्ररक्षण लावतोय. राऊंड द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली कडा आणि विकेट कोणाची मिळाली तर इरफान ला इथून मैदान सोडावं लागतंय. त्यामुळे 3 बॉल या मॅच मध्ये अजूनही आपण पाहिलं तर 10 धाबाची गरज आहे. विकेट मिळाली आहे आयुष बागडेला, त्यामुळे तुम्ही पाहताय 500 रुपयाचा कॅश प्राइज सचिनजी दलाल साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सचिनजी दलाल बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे खजिनदार आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. बागाशी मी उल्लेख केला, कारण कोळगाव संघ म्हटला की सचिनजी दलाल साहेब यांचा घरचा संघ आहे. आंबेशू संघ म्हटलं की सचिनजी दलाल साहेबांच्या घरचा संघ आहे, आणि आता तोच संघ भद्रावती खेळतोय. राजक्रीडा मंडळ कोळगाव च्या विरोधात जामता राजा बदलापूर. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच भद्रावती रंगती आहे. शेवटचे 3 बॉल 10 धाबाची गरज आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे मिळेल. त्यामुळे आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धाबाची गरज आहे. मैदानावरती दाखल झालाय एजेजला. तुम्ही पाहता या मॅच मध्ये जिम्मेदारी आहे एजेजच्या छोट्याशा खांद्यावरती. या मॅचची मोठी जिम्मेदारी आहे. इथून तो करणार का, हे देखील आपण पाहणार आहोत. मोठे फटके ठोकत असताना इथून सामना जिंकून देईल की इथून पुन्हा एकदा कमबॅक करेल आयुष बागडे या मॅच मध्ये. टीमचे कॅप्टन येऊन थांबा, चंदू किंवा मयूर. रन द विकेट. इथे घडले काय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. आयुष बागडेला विकेट मिळते. एजाज बॅक टू द पॅव्हिलियन.
तुला नको रे बाकीच्या पाहिजे ना. शेवटचा एक बॉल 9 धाबांची गरज या मॅच मध्ये. नवीन बॅटर अक्षय चौरसिया आता दाखल झालाय. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय. अभिनंदन टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव सावडा, तुम्ही जिंकलात, परंतु हार्ड लक टीम जांताराचा बदलापूर लवकरात लवकर आपण टॉस संपन्न करतोय. संघनायक टीम कुळगाव लवकरात लवकर यायचं आहे. नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची मॅच असेल. या पुढील सर्व सामने 3 ओव्हरचे होतील, याची आपण नोंद घ्यायची. चला शेक हँड करा, त्यानंतर मैदान सोडा. या मॅचचा भारत मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.